भोंदू खरातसोबत गैरव्यवहार केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांची ईडीकडून आता 8 तास चौकशी झालेली आहे. मात्र या चौकशीमध्ये त्यांनी आपण आधार कार्ड पॅन कार्ड पूजेसाठी दिला होता असं धक्कादायक खुलासा केलेला आहे आणि यामुळे खळबळसुद्धा माजलेली. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ता अंजलीताई दमानी आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. ताई, दावा केलाय त्यांनी की आधार कार्ड पॅन कार्ड पूजेसाठी दिला पण त्याचा गैरवापर झाला. तुम्ही कसं पाहता? तुम्ही सुरुवातीपासून या सगळ्यांचा पाठपुरावा करता. म्हणजे वेडेपणाची हद्द किती असते ही याच्यावरनं कळते. कुठच्या पूजेला कधी पॅन कार्ड किंवा आधार कार्ड लागतं? जर ते तुमचे गुरु होते, त्यांनी तुम्हाला पूजा घालायला सांगितली, परमेश्वराला काही तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लागतं का? म्हणजे हे बिंडोकपणाचा कळस म्हणायला लागेल आणि तोच त्यांनी केला असेल तर त्यांना त्यांच्या कर्माची फळं आता भोगावी लागतील. पण ते काही लपवतात असं दिसतं एकंदरीत चित्र. नाही, आताच्या घटकेला मला त्यांना विशेष कळतंय, कारण जेवढी माहिती मी त्यांच्याबद्दल घेतली तर मला असं कळतंय की रुपाली चाकणकर अतिशय शातीर आहेत, पण प्रतिभा चाकणकरांना तितकीशी व्यवहारातलं ज्ञान त्यांना तितकंसं नाहीये असं मला माहिती मिळतेय. तर मला तीच गंमत वाटते की तुम्ही तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे पूजेला देता, कुठच्या पूजेसाठी? आय मीन हास्यास्पद आहे हे सगळं. तर एक माहिती समोर आली आहे की खरात आणि प्रतिभा चाकणकर यांच्यामध्ये 230 ते 260 कॉल झाले, 220 मेसेजेसची देवाणघेवाण झालेली आहे. हा सुद्धा महत्त्वाचा पुरावा मानला जाईल. तुम्ही सुद्धा याच्या माध्यमातून सगळी माहिती बाहेर काढली. नाही, ते तसं नाहीये. 236 टोटल कॉल रेकॉर्ड्स आहेत. त्या रेकॉर्डमध्ये दोन्ही आहेत, कॉल्स पण आहेत आणि SMS पण आहेत. तर त्याच्यात 17 कॉल आहेत आणि जे सगळेच्या सगळे खरातांनी प्रतिभा चाकणकरांना केलेले आहेत आणि त्याच्यात एकही कॉल त्यांनी खरातांना केलेला नाहीये. 218 SMS आहेत, पण ते सगळेच्या सगळे बहुतेक कसे असतील, समताचा आलेला मेसेज या त्यांना कळवत असतील. तर हे जे आत्ताच्या घटकेला दिसतंय तर ते 236 कॉल्स नसून कॉल रेकॉर्ड्स आहेत, ज्याच्यात 17 कॉल आणि 218 SMS आहेत फक्त. नक्कीच ताई, महिला अत्याचाराच्या घटना राज्यामध्ये बऱ्याच वाढत आहेत आणि आपण पाहतोय की पुणे असू द्या, पालघर असू द्या, बीड असू द्या, या सगळ्या ठिकाणी बऱ्याच घटना वाढत आहेत. जवळपास 4 ते 5 महिला अत्याचाराच्या चिमुरडीसोबत लैंगिक अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत. राज्यामध्ये महिला अत्याचार वाढतोय असं म्हणावं आणि त्यावर लक्ष नाही आहे गृह खात्याचं? नाही, प्रचंड. मला तर नेहमी तेच म्हणावं असं वाटतं की महाराष्ट्राला फुल टाईम गृहमंत्र्यांची गरज आहे. महाराष्ट्राचे असे पार्ट टाईम जे आहेत, देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, ते अख्खे जिल्हे फिरत असतात, कार्यक्रमांची उद्घाटनं करत असतात, मग गृह मंत्रालय ते कधी सांभाळणार? आत्तापर्यंत दुर्दैवाने ना गृहमंत्री होते व्यवस्थित, ना आपल्या DG होते. याच्या आधीच्या ज्या DG मॅडम होत्या त्या सुद्धा गैरहजर असायच्या, त्यांच्या तब्येतीमुळे असे नका. पण महाराष्ट्रासारख्या राज्याला, इतक्या मोठ्या राज्याला जर गृहमंत्री फुल टाईम नसेल आणि DG फुल टाईम नसेल तर प्रॉब्लेम होतो. आत्ताच्या घटकेला DG आलेत सदानंद दाते, ते चांगलं काम करतील, पण जोपर्यंत गृहमंत्री फुल टाईम मिळत नाही राज्याची अशीच वाट लागणार आहे. आत्ताच्या घटकेला आपण बघितलं, जळगाव, बीड, पुणे, गोंदिया, असंख्य ठिकाणी ह्या ज्या घटना घडत आहेत. आणि मला तर नसरापूरची तर घटना इतकी हलवून टाकणारी होती, कारण ती 3 वर्षाची चिमुकली होती. तिच्या आज तर माहिती अशी आली आहे की तिच्या तोंडात मोजा कोंबून त्यांनी हे अत्याचार केले होते. तर मला खरंच विचित्र, म्हणजे किती किळसवाणी म्हातारा 65 वर्षाचा माणूस हे करू शकतो, विचार करून सुद्धा त्रास होतोय. आणि आताच्या घटकेला असं असून सुद्धा महिला आयोगाच्या अध्यक्षांचा पत्ता नाही. या सगळ्या प्रकरणात न्याय कसा मिळणार? तुम्ही नसरापूरचा विषय काढला, त्यामध्ये आरोपीची पत्नी हिने सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आणि तिने तर म्हटलं की फाशीवर नका लटकू नराधमाला, माझ्या पतीला त्याला ठेचून ठेचून मारा, इतकी संतप्त प्रतिक्रिया दिली जाते. नाही, तेच, कारण मला तिथल्या ग्रामस्थांनी जी माहिती दिली त्यांचं असं म्हणणं होतं की 98 मध्ये सुद्धा हिने असे प्रकार केले होते, 2015 मध्ये सुद्धा त्याच्यावर FIR झाली होती. आणि हे जर खरं असेल तर हीच जी बेल पुन्हा पुन्हा मिळते ना अशा लोकांना, त्याच्याचमुळे त्यांची ताकद आणि बळावत जाते. तर आत्ताच्या घटकेला न्याय व्यवस्थेला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींवर विचार करण्याची गरज आहे. आणि त्याची जी पत्नी म्हणाली की त्यांना फाशी नाही, ठेचून मारणं हे आपल्या कायद्यात बसत नाही, पण त्यांना फाशी आणि त्वरित दिली पाहिजे, कारण CCTV पासून सगळं एव्हिडन्स अवेलेबल आहे. पण 1-1 वर्ष, जसं आपल्याला माहिती आहे संतोष देशमुखांच्या हत्याकांडात सुद्धा म्हणाले होते फास्ट ट्रॅक 1 वर्षात होईल, वर्ष उलटून गेलं, अजून काहीच पत्ता नाही आहे. हिअरिंग नीट चालू आहे, तारीख पे तारीख चालूच आहे.
नक्कीच ताई, तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोण नाही हा पण मुद्दा उपस्थित केला. मीरा बोरवणकरांचं नाव चर्चेत होतं, त्याबाबतचं ट्विट सुद्धा तुम्ही केलं होतं, पण ते ट्विट मागे घ्यावं लागलं. अजूनपर्यंत असा कुठलाही निर्णय झाला नाही, पण होईल असं सरकारकडून सांगण्यात येते. काय एकंदरीतच वाटतं यामागचं राजकारण? नाही, कसं आहे की मीरा बोरवणकरांची नियुक्ती झाली असं काही माध्यमांनी बातमी चालवल्यानंतर आम्हाला खरंच खूप आनंद झाला की बाबा एक चांगली महिला जिला कायद्याचं ज्ञान आहे, तिला महिला असून म्हणजे संवेदनशील आहेत, स्ट्रेट फॉरवर्ड आहेत, राजकारणात नाही आहेत, ते सगळे आपले बॉक्सेस टिक होत होते. म्हणून आम्हाला खूप आनंद झाला. कारण प्रत्येक डिबेटमध्ये मी म्हणते की महिला म्हणजे मीरा बोरवणकर किंवा स्वाती साठेंसारख्या कोणीतरी IPS अधिकाऱ्यांना केलं पाहिजे. तसं ऐकल्यानंतर मला आनंद झाला. पण परत ANIचं एक ट्विट आलं की गव्हर्नमेंटने क्लॅरिफिकेशन केलं, असा कुठलाही प्रस्ताव अस्तित्वात सुद्धा नाही आहे. ते ऐकून पुन्हा दुःख झालं. आयोगाचं पद असं रिक्त ठेवणं हे अतिशय चुकीचं आहे असं मला वाटतं. तर एक शेवटचा प्रश्न आहे. 5 राज्याच्या निवडणुका झाल्या, यामध्ये 3 राज्यात भाजपचं सरकार आलंय. भाजपचे नेते आता म्हणतायत की संपूर्ण भारत एक दिवस असा येईल की केसरिया होऊन जाईल. नाही, आता केसरिया करण्यापेक्षा त्या भारताला नीट करण्याचं काम भाजपने केलं पाहिजे. काल तर ते म्हणाले की आता विकासयुक्त बंगाल होणार आहे आणि काही क्षणातच TMCची सगळी कार्यालय फोडायची त्यांनी सुरुवात केली. तर हा कुठल्या प्रकारचा विकास आहे? सगळ्यांची कार्यालय फोडण्याचा. तुम्हाला जे बदले घ्यायचे ते तुम्ही चांगल्या विकासात न द्या की तुम्ही हा केला नाही तर आम्ही हा केला, हे करून दाखवा. पण तुम्ही आज काय करताय? त्यांची ऑफिसं फोडताय. मला खरंच कळत नाही कुठचा विकास करतोय आपण. नक्कीच साहेब, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन चरण मार्गमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.